नमस्कार मित्रांनो, दशांश अपूर्णांक धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी यावर आधारित काही गणितांचा सराव करणार आहोत. पहिलं गणित घेऊया. 378.025 ही संख्या त्यामधील अंकांच्या स्थानिक किमतीप्रमाणे सारणीत लिहा. आपल्याला आठवत असेल तर आपण स्थानिक मूल्य पाहिली होती. 1, 10, 100, आता आपण पाहतो आहोत इथे दशांश चिन्ह असेल, त्यामुळे मी मुद्दाम एक जागा ठेवलेली आहे लक्षात येण्यासाठी. आपल्या हे दशांश चिन्ह आहे आणि इथे येणार आहेत 8, इथे येणार आहेत 7, इथे येणार आहेत 3, इथे 0, 2, 5. म्हणजे ही संख्या असणार आहे 3 गुणिले 100, 7 गुणिले 10, अधिक 8 गुणिले 1, अधिक 2 गुणिले 1 शतांश, अधिक 5 गुणिले 1 सहस्त्रांश. तुमच्या लक्षात आलं असेल की इथे 0 असल्यामुळे मी त्यांचा गुणाकार इथे लिहिलेला नाहीये. 0 गुणिले 1 दशांश इथे लिहिलेलं नाहीये, कारण का शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर आपल्याला 0च मिळणार आहेत. त्यामुळे आपण ते नाही लिहिलं तर चालतं. आणि याची आपण बेरीज केल्यास आपल्याला मिळणार आहे 378.25 सहस्त्रांश. पुढचं गणित पाहूयात. 905.5 अधिक 27.197. आपल्याला माहिती आहे बेरीज वजाबाकी करताना आपण या संख्या उभ्या पद्धतीने मांडणार आहोत. दशांश चिन्ह आपण एका खालोखाल एक लिहिणार आहोत आणि मग आपण राहिलेले अंक एका खालोखाल एक मांडणार आहोत. हे दोन रिक्त स्थान आहेत, इथे आपण 0 लावू शकतो आणि म्हणूनच उत्तर आलेलं आहे 932.697 सहस्त्रांश. इथे लक्ष द्यावं की जर आपण ही अशीच आडवी बेरीज केली असती तर आपण चुकून हे 5 197 मध्ये मिळवले असते आणि आपलं उत्तर 202 आलं असतं दशांश चिन्हाच्या पुढे, की जे बरोबर नाही आहे. म्हणून खूप महत्वाचं आहे की ही बेरीज एका खालोखाल एक संख्या लिहून करावी आणि दशांश चिन्ह हे एका खालोखाल एक बरोबर येणं गरजेचं आहे. पुढचं गणित करूया. 632.24 वजा 97.45 एका खालोखाल एक संख्या लिहायच्या आहेत. दशांश चिन्ह बरोबर एका खाली लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे राहिलेले अंक लिहिलेले आहेत. आणि उत्तर आलेलं आहे 534.79. पुढचं गणित पाहूयात. अविनाशने 42 किलोमीटर 365 मीटर प्रवास बसने, 12 किलोमीटर 460 मीटर प्रवास मोटारने आणि 640 मीटर प्रवास पायी केला. तर त्याने एकूण किती प्रवास केला? यासाठी आपण ही सर्व अंतर जी आहेत दिलेली ती आपण दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहूया. म्हणजेच 42 किलोमीटर 365 मीटर आपण लिहू शकतो 42 किलोमीटर अधिक 365 मीटर, आणि 365 मीटरला आपण किलोमीटर मध्ये बदलायचे असल्यास परिवर्तन गुणकाने आपल्याला भागायला लागेल, कारण का मीटर हे छोटे परिमाण आहे, किलोमीटर हे मोठे परिमाण आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे भागायचे आहे. आणि आपल्याला मिळतात 42 अधिक 365 किलोमीटर. याच प्रकारे 12 किलोमीटर 460 मीटर होणार आहेत 12.4
460 किलोमीटर आणि 640 मीटर ला किलोमीटर मध्ये बदलायचं असल्यास परिवर्तन गुणकाने मला भागायचे आहे, म्हणजे 640 भागिले 1000. आता या तिन्हीची आपल्याला बेरीज करायची आहे. आपल्याला माहिती आहे बेरीज ही आपण एका खालोखाल एक संख्या लिहून करणार आहोत. सर्वांच्या दशांश चिन्हांना आपण बरोबर एकाखाली एक लिहिणार आहोत. आणि आपलं उत्तर आहे 55.465 किलोमीटर किंवा 55.465 सहस्त्रांश किलोमीटर. पुढचं गणित पाहूया. सुजाताने बाजारातून 4.25 किलोग्रॅम वजनाचे कलिंगड आणले. त्यातील 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले. तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले? आपण पहिल्यांदा 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम कलिंगडाला किलोग्रॅम मध्ये बदलूया. आता या दोघांची वजाबाकी करायची आहे, कारण का तिने एवढं आणलं होतं आणि त्यातील एवढं दिलं, म्हणजे एवढे त्यातील कमी झालेलं आहे, म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायची आहे. आणि वजाबाकी करताना आपण संख्या एका खालोखाल मांडणार आहोत. दशांश चिन्ह आपण एका खालोखाल घेणार आहोत आणि त्यांची नेहमीप्रमाणेच वजाबाकी करणार आहोत. इथे आपल्याकडे रिकामी जागा, इथे आपण 0 लावू शकतो, आपण पाहिलेले आहे. म्हणजेच तिच्याकडे किती कलिंगड राहिले? तिच्याकडे 2.5 किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले. इथे आपण पाहतो आहोत की हे 2 शून्य या संख्येच्या एकदम उजव्या बाजूला आहेत आणि त्यामुळे ही दोन्ही शून्य आपण लिहिली नाहीत तरी चालतात. त्यामुळे उत्तर मी लिहिलेलं आहे 2.5 किलोग्रॅम. दशांश अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.